तर रामराम मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री रंजनाने खरेदी केलं ठाण्यात तिचे हक्काचे घर। तिने इंस्टाग्रामवर घराचे फोटो पोस्ट करून लिहिले आहे की या जगाच्या पाठीवर कुठे का होईना आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। स्वप्न बघायला पैसे लागत नाही असं म्हणतात, पण एक वेळ अशी येते जेव्हा नियतीच तुमचं पाकिट मारते आणि हे स्वप्न बघायला सुद्धा तुमचं मन बजावत नाही। लहानपणी निसर्गचित्रातील त्रिकोणी व आयताकृती घर काढताना आपण ज्या स्टेपमध्ये घर काढतो त्या स्टेपमध्येच माझं घर पूर्ण होत गेलं। फक्त त्या वेगवेगळ्या स्टेप म्हणजेच माझ्या आयुष्यातील वेगवेगळी घरं होती। कोऱ्या कागदावर न काढलेली स्टेप सुद्धा माझ्या आयुष्यातील एक वेगळंच घर होतं, कारण तेव्हा आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो। आयुष्यातलं ते पान नवीन आणि कोरं होतं, पण पेन्सिलने चित्र काढायची धमक शाबूत होती। त्यानंतर चित्र काढताना आधी आपण केवळ आयताकृती भिंत काढतो, ते सुद्धा एका टप्प्यावरचं माझं घर होतं, कारण तेव्हा आम्ही सगळे गोट्यात राहायचो। केवळ भिंती छप्पर असं काहीच नव्हतं। हा शेणाने सारवलेलं अंगण मात्र आमच्याकडे होतं। मग पुढे चित्रामध्ये त्रिकोणी कौलारू छत काढलं आणि आम्हाला पत्र्याचं का होईना घर मिळालं। आयुष्य इतक्या ठिकाणी उसवलेलं होतं की त्या पत्र्याला असलेल्या भोकाचं एवढं काही वाटायचं नाही। फक्त कोणी त्यामधून आपल्याला बघू नये म्हणून पहाटे 3:30ला उठून आंघोळ करावी लागायची। पुढे परिस्थिती थोडी बरी झाल्यानंतर भाड्याची 1760 घरं बदलली। त्या सगळ्यांचा प्रवास अनेकदा चित्र असलेल्या कागदाचा चोळामोळा करून काढून फेकून द्यावा असं वाटलं। स्वतःचं घर असावं हे स्वप्न चुकीचं आहे असं वाटायला लागलं। पण स्वप्न दाखवणाऱ्याला खचून चालत नाही, कारण त्याच्याकडे बघणारे अनेक जण असतात। त्यामुळे मान खाली घालून अथक मेहनत करत पाहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय माझ्याकडे नव्हता। मागचे अनेक वर्ष काम करत खाली घातलेली मान ही जेव्हा काही दिवसांपूर्वी उंचावून पाहिली आणि लक्षात आलं, अरेच्या, चित्र पूर्ण झालं की आपलं। परमेश्वराच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, असंख्य मित्रमैत्रीण व फॅनच्या सदिच्छा यामुळे मी नवीन घरात आई बाबा आणि संख्येसोबत प्रवेश करत आहे। तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळे हे शक्य झालं आहे। मनापासून धन्यवाद। आणि आता वेळ आहे पूर्ण झालेल्या चित्रामध्ये मनसोक्त रंग भरायची। मग ते रंग सांडून बॉर्डरच्या कागदाच्या बाहेर गेले तरी किसको हे फिकर असं म्हणत आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री संजनाने ही पोस्ट केली आहे। संजना म्हणजे खऱ्या आयुष्यातील रुपाली भोसले।